कर्जाची परतफेड करू न शकल्याच्या कारणास्तव फायनान्स कंपनी आणि दुकानदाराच्या सांगण्यावरून पोलिसांनी एका तरुणाला जबर मारहाण केल्याची घटना पुण्याच्या नेर परिसरामध्ये घडलेली आहे। सौरभ मोरे नामक तरुणांनी बालाजी इलेक्ट्रॉनिक्स आणि पूजा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानांमध्ये फायनान्स कंपनीकरवी कर्ज घेतलं होतं। मात्र काही कारणास्तव ते कर्ज फेडू न शकल्यानं या दुकानदाराच्या मालकांसह पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय। त्यानंतर या तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला। सध्या तरुणावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मनसेचे नेते वसंत मोरे यांनी या तरुणाची रुग्णालयात जाऊन भेट घेतलेली आहे। आणि संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ हा आपल्या फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी शेअर केलेला आहे। 7-8 पोलिस होते तिथं सगळे। तर त्यांनी पहिले नाही का मला म्हणजे उभा राहा, माझे तुझे दोन्ही हात समोर कर, आणि शाळेत कसे विद्यार्थ्याला मारतात ना तसं त्या गिरणीच्या पट्ट्याने मारत होते मला। नंतर खाली झोपवलं, पायावर 2 पोलीस उभा होते माझ्या, त्यांनी पायाच्या पंजावर सुद्धा त्याच पद्धतीने मारलं मला। या गरीबाला मारायचा तुमचा संबंध काय? तुम्ही याला का मारला? तुम्ही काय वसुली अधिकारी आहे का? तुम्ही काय बजाज फायनान्सचे एजंट आहे का? तुम्ही बजाज फायनान्सचं काय वसुली घेतली का? तुमचा विषय जो होता तो लिगली होता, ह्याच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करा, ह्याच्यावरती नाही, ह्याच्या वडिलांवरती गुन्हा दाखल करायचा होता। होतं तो पण फायनान्स कंपनीच्या सांगण्यावर मारहाण करायचा पोलिसांना काहीच अधिकार नाही। त्याचबरोबर संबंधित दुकानदारावर, पोलीस हवालदारावर आणि फायनान्स कंपनीच्या मॅनेजरवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा वसंत मोरे यांनी केली आहे। या विषयामध्ये मी संबंधित पोलीस स्टेशनला एक तक्रारी अर्ज माझा सुद्धा देणार आहे की ज्या पोलिसांनी याच्यावरती मारहाण केली आहे, ज्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं आहे, त्यांच्यावरती, त्या दुकानदारांवरती, ज्यांनी याला घेऊन गेले त्या सगळ्यांवरती, त्या दुकानदारांवरती तर मला वाटतं की अपहरणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे।